हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 20 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये बाळजाबाईने कृष्ण आणि दुष्यंतला अनुसूया आणि समरचं सत्य सांगितलं. पण अपेक्षेप्रमाणे दोघांनीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही की तुम्ही खोटं बोलताय, आम्ही तुमचं काहीच ऐकून घेणार नाही. त्यामुळे बाळजाबाईला खूप वाईट वाटलं आणि तेवढ्यात बाळजाबाईसमोर अनुसूया आली. अनुसूया ही बाळजाबाईला डोळे दाखवतच होती. बाळजाबाई खूप चिडली आणि या अनुसूयेच्या सणसणीत मुस्काटात मारली. त्यामुळे अनुसूया जागची हादरलीच आणि मग बाळजाबाईने तिचा गळा दाबला आणि तिला अस्मान दाखवलं आणि तिला वॉर्निंग दिली. यानंतर माझ्या आणि कृष्णाबद्दल काही वेडवाकडं केलं ना तर तुला जमिनीत जिवंत गाडीन. त्यामुळे अनुसूया थरथर कापू लागली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्ण आणि दुष्यंत त्यांच्या रूममध्ये असतात. तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते आणि म्हणते, दुष्यंता, कृष्णा, माझ्यावर आणि कृष्णावर जो हल्ला झाला होता ना, ते मारेकरी कोण होते हे कळलंय मला. कृष्ण आणि दुष्यंत बाळजाबाईकडे आश्चर्याने पाहतात आणि मग बाळजाबाई झालेला सगळा प्रकार त्यांना सांगते की हे सगळं अनुसूया आणि समरचं कटकारस्थान होतं. मी त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी बोलताना पाहिलंय, कानाने ऐकलंय की त्यांनीच हे सगळं केलं होतं. आणि मग त्यांच्यात काय काय बोलणं झालं हे सगळं बाळजाबाई सांगते. परंतु दुष्यंत आणि कृष्णाला हे पटत नाही. दुष्यंत म्हणतो, काही पण बोलताय, आमचा विश्वास बसत नाहीये. तर बाळजाबाई सांगते, अरे दुष्यंता, माझ्यावर विश्वास ठेव, हे सगळं त्या समर आणि अनुसूयाचं कटकारस्थान आहे. पण दुष्यंत खूप चिडतो आणि म्हणतो, बाळजाबाई, तुम्हाला कंटाळा येत नाही हो का खोटेपणाचा? आम्हाला तर आलाय बाबा, खूप कंटाळा आलाय. तुम्ही नेहमी तोंड उघडता तेव्हा खोटंच बोलता आणि आता समर आणि अनुसूया आईवर सगळे आरोप लावताय. खरंच माझा तर विश्वासच बसत नाहीये. बाळजाबाईला खूप वाईट वाटतं. बाळजाबाईच्या डोळ्यात पाणी येतं आणि बाळजाबाई दुष्यंतला समजवण्याचा प्रयत्न करते. अरे दुष्यंता, माझ्यावर विश्वास ठेव, मी खरं बोलतीये. पण दुष्यंत म्हणतो, आयुष्यभर तुमच्यावर विश्वास ठेवला, तीच माझी खूप मोठी चूक होती आणि आता परत मी ती चूक करणार नाही. बाळजाबाईला वाईट वाटतं. कृष्णासुद्धा काहीच बोलत नाही. बाळजाबाई ही या दोघांना समजवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, एकदा विश्वास ठेवून पहा. पण दुष्यंत यासाठी स्पष्ट शब्दात नकार देतो, मी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीये. कृष्णासुद्धा म्हणते, बाळजाबाई, तुम्ही आम्हाला सांगितलं, बस झालं. आता आम्हीसुद्धा त्या मारेकऱ्यांचा पाठलाग करतोय, त्यांचा शोध घेतोय. आम्ही आमचं सत्य शोधून काढू, तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. बाळजाबाईला खूप वाईट वाटतं की दुष्यंत नाहीच नाही, पण कृष्णाचासुद्धा माझ्यावर विश्वास नाही आहे. आणि बाळजाबाई दुःखी होऊन तेथून निघून जाते. कृष्णा मात्र बाळजाबाई काय बोलली याचाच विचार करत असते. बाळजाबाई दुष्यंत आणि कृष्णाच्या रूममधून खाली येते. तेव्हा तिला सगळं आठवत असतं की दुष्यंतने माझ्यावर विश्वास ठेवला नाही, माझ्याशी कसं बोलला, तो खूप वाईट बोलला, हे सगळं बाळजाबाईला आठवत असतं. बाळजाबाई खूप दुःखी झालेली असते. पोटच्या लेकाचाच माझ्यावर विश्वास नाही, त्यामुळे तिला वाईट वाटतं. आणि त्याच वेळेस अनुसूया घरात येते. बाळजाबाई आणि अनुसूया या दोघी एकमेकींसमोर उभ्या असतात. बाळजाबाई अनुसूयावर खूप चिडते. अनुसूयासुद्धा हाताची बोटं मोडू लागते. दोघी एकमेकींना खाऊकी गिळू असं करतात. पण बाळजाबाई बाजी मारते आणि या अनुसूयाच्या सणसणीत मुस्काटात मारते. तिचं थोबाडच फोडते. अनुसूयाला खूप राग येतो. अनुसूया काही बोलणार इतक्यात बाळजाबाई म्हणते, तोंड बंद ठेवायचं. तुला फोनवर जे काही बोलायचं होतं ना, ते तुझं बोलून झालंय आणि माझं सगळं ऐकूनसुद्धा झालंय. आणि मला कळलंय, मला आणि कृष्णाला मारण्यासाठी तू आणि तुझ्या त्या दिवट्या लेकानेच मारेकरी बोलवले होते. हे ऐकून अनुसूयाच्या पायाखालची जमीनच सरकते. बाळजाबाई तिला ठणकावून सांगते, तुझं खरा चेहरा आहे ना माझ्यासमोर आलाय. तुझ्या लेकाने त्या मारेकऱ्यांना कोल्हापुराच्या बाहेर जायला सांगितलंय, हे सुद्धा मला कळलंय. अनुसूये, मी तुला सोडणार नाहीये, एवढं लक्षात ठेव. मला माहिती आहे की तू या घरावर राज्य करण्यासाठी आली आहे, पण लवकरच तो दिवस येईल जेव्हा मी सगळ्यांचं मन जिंकून घेईल. मी बदलली आहे यावर सगळ्यांचा विश्वास बसेल. मी माझ्या नवऱ्यालासुद्धा परत मिळवणार आणि पुन्हा एकदा या घरातून तुझी आणि तुझ्या लेकाची हकालपट्टी करणार, एवढं लक्षात ठेव. पण आता
तुला तुझ्या पापांची शिक्षा तर द्यावीच लागेल. असं म्हणून बाळजाबाई चक्क अनुसूयाचा गळा दाबू लागते. अनुसूयाला खूप त्रास होतो. अनुसूया स्वतःला सोडण्याचा प्रयत्न करते, पण बाळजाबाई तिला काही सोडत नाही आणि तिला मारण्यासाठीच तिचा जोरात गळा दाबते. अनुसूया आरडाओरडा करू लागते, दुष्यंता, कृष्णा, समर, लवकर या, ही बाळजाबाई मला मारतीये. आणि त्याच वेळेस कृष्णा, दुष्यंत, समर सगळे तेथे येतात, परंतु कुणी काहीच करत नाही. बाळजाबाईला अडवत नाही, अनुसूयाला सोडवत नाही. सगळेजण तसाच तमाशा पाहत उभे राहतात आणि पाहता पाहता अनुसूयाचा जीव जाणार इतक्यात अनुसूया भानावर येते. कारण बाळजाबाईने तिचा गळा दाबलेला नसतो, फक्त तिच्या थोबाडीत मारलेली असते आणि धमकी दिलेली असते. आणि अनुसूयाला भास होतो की बाळजाबाई तिचा गळाच दाबतीये, तिला मारण्याचा प्रयत्न करतीये. बाळजाबाई हे सगळं पाहत असते. अनुसूया घाबरलीये हे तिच्या लक्षात येतं. अनुसूया बाळजाबाईकडे पाहते आणि तिच्या लक्षात येतं हा तर आपला सगळा भास होता. ती खूप घाबरलेली असते, घामाघूम झालेली असते. बाळजाबाई तिला म्हणते, काय मग अनुसूये, ही जी भीती आहे ना ती मला खूप आवडली आहे आणि ही भीती नेहमी तुझ्या मनात ठेव. आणि एक लक्षात ठेव, माझ्या वाकड्यात जायचं नाही. मी सुद्धा बाळजाबाई आहे, बाळजाबाई. कधी तुला गाडून टाकेल ना तुला सुद्धा कळायचं नाही. मी आता चांगली वागतीये याचा अर्थ तू माझ्या डोक्यावर चढून नाचशील असा होत नाही. मी लवकरच माझं गेलेलं सगळं वैभव, माझी गेलेली सगळी नाती परत मिळवणार आणि तुला या घराबाहेर हाकलणार. तर अनुसूया चिडून म्हणते, ए बाळजा, मी सुद्धा काही सोडणार नाही आहे. 26 वर्षानंतर सगळं परत मिळवलं आहे, तुलाच मी या घराबाहेर काढणार. बाळजाबाई म्हणते, मला माहिती आहे तू ना नागिन आहे, नागिन, जी या घरावर, माझ्या नात्यांवर, या संपत्तीवर वेटोळे मारून बसली आहे. पण तू नागिन आहे तर मी सुद्धा वाघीण आहे, वाघीण. कधी तुला स्वतःच्या पायाखाली चिरडून टाकील ना तुला सुद्धा कळायचं नाही. अनुसूया चांगलीच टरकते. बाळजाबाईचं हे रौद्ररूप खूप भारी असतं. फ्रेंड्स, एकूणच बाळजाबाई हीच बदलली आहे, चांगली वागतीये, पण त्याचबरोबर तिचा जो तोरा होता तो सुद्धा कमी झालेला नाही आहे. चांगल्यांसाठी चांगली, वाईटांसाठी वाईट. म्हणूनच बाळजाबाई या मालिकेत सगळ्यात भारी आहे, सगळ्यात डेंजरस आहे एवढं मात्र नक्की. आणि तिचा हा तोरा पाहून अनुसूया चांगलीच घाबरलेली असते. आणि इकडे कृष्णा आणि दुष्यंत त्यांच्या रूममध्ये असतात. दुष्यंत काम करत असतो आणि कृष्णा मस्त नारळ पाणी पित असते. ती दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, प्या ना थोडं नारळ पाणी, उन्हाळ्याचे दिवस आहे, तुम्हाला बरं वाटेल. दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा, मी काम करतोय, नको मला डिस्टर्ब करू, तू पी, तू आजारी ना, तू पी, मला नाही प्यायचंय. तर कृष्णा म्हणते, चिडताय कशाला, प्रेमाने म्हटलं ना प्या, एक तर इतकं मोठं नारळ पाणी आहे, संपत सुद्धा नाही आहे. दुष्यंत म्हणतो, अगं एवढं एवढं नारळ पाणी पटकन पिऊन टाकायचं. कृष्णा एकाच घोटात उरलेलं सगळं नारळ पाणी पिऊन टाकते आणि म्हणते, याची मलाई खाता आली असती तर किती भारी झालं असतं, एखाद्या नवऱ्याने मलाई तरी काढून दिली असती. दुष्यंत चिडून म्हणतो, ठीक आहे, तुला आहे ना आता मलाईसुद्धा काढून देतो. दुष्यंत माधव काकांना हाक मारतो, कोयता आणायला सांगतो. ते कोयता आणून देतात आणि मग दुष्यंत हे शहाळं फोडण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला ते काही जमत नाही. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्हाला नाही जमणार, द्या इकडं, मी करते. दुष्यंत म्हणतो, मग नाहीच जमणार, मी काय नारळ पाणीवाला आहे काय, रोज काय 100 नारळ फोडतो, पहिल्यांदा करतोय ना, नाहीच जमणार, पण जमेल हळूहळू. कृष्णा म्हणते, अहो हळूहळू काय, जमणारच नाही, त्याची ना एक टेक्निक असते, तुम्हाला नाही जमायचं. दुष्यंत विचारतो, कोणती टेक्निक? आणि कृष्णा माधव काकांना हाक मारते, त्यांना मुसळ आणि एक चमचा घेऊन यायला सांगते. माधव काका मुसळ आणि चमचा घेऊन येतात आणि मग कृष्णा टेक्निकने हे शहाळं फोडून दाखवते. सगळ्यात आधी कोयता या शहाळ्यात खुपसते, वरतून मुसळने त्याला घाव मारते आणि त्यानंतर या शहाळेचे 2 तुकडे करते. दुष्यंतला सुद्धा आश्चर्य वाटतं. दुष्यंत जागेवर जाऊन बसतो आणि कृष्णा म्हणते, याला म्हणतात टेक्निक. कृष्णा शहाळ्यातलं मलाई मस्त खात असते आणि दुष्यंतला म्हणते, खा तुम्ही पण, तुम्हाला सुद्धा भारी वाटेल, लाई गोड आहे. दुष्यंत म्हणतो, अगं नको आहे मला, पण कृष्णा त्याचं काही ऐकत नाही आणि म्हणते, नाही नाही, माझ्या हातून तर गोड खावंच लागेल. आणि ती जबरदस्ती दुष्यंतला भरवते. कृष्णा आणि दुष्यंतचे हे जे सीन असतात ना, लुटूपुटूची भांडणं, हे पाहायला खूपच भारी वाटतात. आणि मग थोड्याच वेळात आढळराव, जे जवळपास मागील 15-20 दिवसांपासून गायब होते, ते परततात, घरी येतात. समर हॉलमध्ये असतो आणि आढळराव म्हणतात, ए लेका, आलोय मी. समर आढळरावांकडे पाहतो
त्याला काही आनंद होत नाही आणि तो मनात विचार करतो, आलं म्हातारं. पण तोंडावर एक खोटी स्माईल आणतो आणि म्हणतो, अरे आबा आलात का तुम्ही? आणि आढळरावांच्या पाया पडतो. आढळराव म्हणतात, होय होय. समोर त्यांची विचारपूस करतो, कसे आहात, बरे आहात का, कशी झाली जत्रा, कसा झाला प्रवास? आढळराव सांगतात, सगळं ठीक झालं, ते आपण निवांत बोलूया. समोर म्हणतो, होय होय, चला आयसुद्धा तुमची खूप वाट पाहतेय, आय आय अशी हाक तो मारतो. तर लगेच आढळराव म्हणतात, थांब थांब, मला सगळ्यांना भेटायचंच आहे, आधी ना मी कृष्णाला भेटून येतो, तू माझ्या बॅगा रूममध्ये नेऊन ठेव. असं म्हणून आढळराव तेथून निघून जातात कृष्णाला भेटायला. त्यामुळे समर खूप चिडतो. समर विचार करतो, वाह, ही लायकी आमची या घरात, स्वतःची सख्खी बायको, स्वतःचं सख्खं पोरग यांना भेटायचं सोडून स्वतःच्या सावत्र सुनेला भेटायला चालली आहे. त्या कृष्णाला आणि त्या दुष्यंताला हे प्रेम आहे त्यांच्याबद्दल आणि ही खरी लायकी आमची या घरात. असं म्हणून समर रागारागाने बॅगा घेऊन रूममध्ये निघून जातो. कृष्णा आणि दुष्यंत त्यांच्या रूममध्ये असतात. कृष्णाची मलाई खाऊन झालेली असते आणि कृष्णा ही दुष्यंतला विचारते, दुष्यंत सरकार, बाळाजबाई जे काही बोलल्या त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? दुष्यंतला तर हे पटतच नसतं. दुष्यंत काही बोलणार त्याच्या आधीच कृष्णा म्हणते, पण मला सुद्धा आहे ना, मागील काही दिवसांपासून समरचं वागणं खूप विचित्र वाटतंय, तो काहीतरी वेगळंच वागतोय. दुष्यंत सांगतो, तेवढं मात्र खरं आहे, समरचं वागणं खूप बदललं आहे. म्हणजे या घरात येण्याआधीचा समर खूप साधा होता, चांगलं वागायचा, पण या घरात आल्यानंतर त्याचं वागणं खूप बदललं आहे. कदाचित त्या पूजाच्या साथीमुळे, संगतीमुळे तो असं वागत असेल. पण तू जे बाळजाबाईबद्दल बोलतीये त्यावर माझा बिलकुल विश्वास नाही आहे. बाळजाबाई या एक नंबरच्या खोटाड्या आहेत. जेव्हा तोंड उघडतात तेव्हा खोटंच बोलतात. त्यामुळे त्यांच्या चांगुलपणाच्या नाटकाला भुलू नकोस, त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस. कृष्णा म्हणते, मला सुद्धा तुमचं पटतंय, बाळजाबाईवर विश्वास ठेवावा अशी माझीसुद्धा इच्छा नाही आहे. पण दुष्यंत म्हणतो, पण बिन काय नाही, उगाच त्यांच्या भूलथापांना बळी पडू नकोस. आणि तेवढ्यात आढळराव या दोघांना आवाज देतात. त्यामुळे दोघांनाही आश्चर्य वाटतं. इकडे अनुसूया तिच्या रूममध्ये बसलेली असते. तेवढ्यात समर आढळरावांच्या बॅगा घेऊन तेथे येतो आणि अनुसूया विचारते, काय रे समर, कोणाचं ओझं वाहतोय, कोणाच्या बॅगा आणल्या आहेत या? तर समर सांगतो, अगं आय कोण असणार आहे, यशवंत, मूर्तिमंत, कीर्तिवंत, थोरले सरकार. हे ऐकून अनुसूयाला खूप आनंद होतो. अनुसूया म्हणते, अरे वा, तुझे आबा आलेत का, आढळराव आलेत का, कोठेत ते, तू त्यांच्या बॅगा आणल्यात म्हणजे ते मागून येत आहे का? तर समर चिडून सांगतो, नाही आहे, ते कसं काय येतील? कधी कधी तू एका घरात राहून असे प्रश्न विचारतेस ना की असा संताप संताप होतो. अनुसूया विचारते, अरे समर, संताप करायला काय झालंय, असं काय विचारलं मी? तर समर चिडून म्हणतो, आढळराव घरी आले, इतक्या दिवसानंतर घरी आले, पण स्वतःच्या सख्ख्या बायकोला आणि सख्ख्या पोराला भेटण्याऐवजी, त्यांची विचारपूस करण्याऐवजी गेले स्वतःच्या सावत्र मुलाकडे आणि सुनेकडे. हे ऐकून अनुसूयाला सुद्धा वाईट वाटतं. दुष्यंत आणि कृष्णा यांच्याकडे आढळराव गेले म्हणून समर चांगलीच आगपाखड करतो आणि म्हणतो, तुला सांगतोय, त्या माणसाचं आहे ना आपल्यावर काडीचं प्रेम नाही आहे, त्याचं सगळं प्रेम त्या कृष्णावर आणि त्या दुष्यंतवर. दुष्यंत तरी त्यांच्या पोटचा लेक आहे, पण त्या कृष्णावर पोटच्या लेकीपेक्षा जास्त प्रेम करतात. गेले तिची विचारपूस करायला, स्वतःच्या लेकाजवळ बसावं, त्याची विचारपूस करावी, स्वतःच्या बायकोजवळ यावं, 2 मिनटं गप्पा माराव्यात, असं नाही वाटलं त्यांना. हे ऐकून अनुसूयाला सुद्धा वाईट वाटतं. आणि इकडे आढळराव कृष्णा आणि दुष्यंतच्या रूममध्ये येतात. त्यांना पाहून या दोघांना खूप आनंद होतो. दोघेही आढळरावांना नमस्कार करतात. मग दुष्यंत आणि कृष्णा त्यांची विचारपूस करतात. कसा झाला प्रवास, कशी झाली जत्रा, सांगायचं होतं, आम्ही गाडी पाठवली असती. पण आढळराव कृष्णाकडे रागारागाने पाहत असतात. कृष्णाच्या डोक्याला पट्टी आहे, त्यांना कृष्णाच्या हल्ल्याबद्दल सगळं कळलंय हे या दोघांना सुद्धा समजतं. दोघेही मान खाली घालतात आणि मग आढळराव या दोघांना जाब विचारतात, मी येणार होतो हे तुम्हाला नाही कळवलं, पण तुम्ही तरी मला कळवलं का या हल्ल्याबद्दल? कृष्णा आणि दुष्यंतला काय बोलावं ते कळतच नाही. दुष्यंत सांगतो, आता कृष्णा बरी आहे आणि एवढं सिरियस नव्हतं, आम्हाला असं वाटलं तुम्ही तिकडे कामात असाल, आनंदात आहात, कशाला तुम्हाला सांगायचं, टेन्शन द्यायचं. दुष्यंत असा बोलतोय त्यामुळे आढळराव चिडून म्हणतात, होय होय, खरं आहे, आम्हाला महत्त्वच नाही ना, मग सांगून तरी काय फायदा आहे? तर लगेच कृष्णा म्हणते, आबा तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी आता ठणठणीत बरी झाली आहे. तुम्ही म्हणाल ना तर आत्ता शेतात जाईल आणि स्वतः नांगराने सगळं नांगरणी करून येईल.
दुष्यंत डोक्याला हात मारून घेतो तर आढळराव अतिशय रागाने म्हणतात, सुनबाई, जास्त शहाणपणा नाही करायचा आणि हा आगाऊपणा बंद करायचा. कृष्णा चांगलीच घाबरते आणि गप्प बसते. आढळराव खुर्चीवर जाऊन बसतात आणि या दोघांना विचारतात, आता सगळं जसं झालं तसं खरं खरं सांगायचं, हे सगळं कसं झालं आणि चुकून झालं की घातपात होता ते सुद्धा सांगायचं. कृष्णा गप्प बसते. दुष्यंत सांगतो, तुम्हाला जे वाटतंय ना तेच बरोबर आहे, हा सगळा घातपात होता. कृष्णाला असं वाटलं की बाळजाबाईवर हल्ला होतोय, ती मध्ये पडली आणि मग तिलाच लागलं. अवस्था खूप बिकट होती, पण शेवटी देव्याईने चमत्कार केला आणि कृष्णा वाचली. आढळराव कृष्णाकडे रागारागाने पाहतात. कृष्णा नजर खाली झुकवते आणि मग दुष्यंत झालेला सगळा प्रकार सांगतो. एक दिवस कृष्णा पंचायतीतून घरी येत होती आणि बाळजाबाईला कुणीतरी किडनॅप करून गाडीत घेऊन चाललं होतं टेम्पोमध्ये. कृष्णाने हे पाहिलं, त्यांच्या मागे मागे गेली. गुंड बाळजाबाईच्या डोक्यात दगड घालत होते. कृष्णाने वाचवलं आणि तिच्या डोक्यात बांबू पडला. हे सगळं दुष्यंत आढळरावांना सांगतो. आढळराव विचारतात, त्या मारेकऱ्यांचं काय झालं? दुष्यंत सांगतो, आम्ही शोध घेतोय, त्या मारेकऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न करतोय. आढळराव चिडून म्हणतात, आता हे सगळे ना डोक्याच्या वर जातंय, मला हे आता सहन होत नाहीये. बस झालं आता, चांगलं चुकणं वागणं, गरिबासारखं राहणं, काही न बोलणं. आता आहे ना, मला माझा पहिलवानी खाक्यात दाखवावाच लागणार. म्हणजे आता आढळरावसुद्धा पेटून उठले. आढळराव खूप दुःखी होतात आणि म्हणतात, ज्याने कोणी माझ्या लेकीवर हल्ला केलाय ना, त्याला मी सोडणार नाहीये. आढळरावांच्या डोळ्यात पाणी येतं, रागसुद्धा असतो. तर कृष्णा म्हणते, आबा तुम्ही काय टेन्शन घेताय? अहो मी आता बरी आहे आणि आपण लवकरात लवकर त्यांना शोधून काढूया. आढळराव चिडून म्हणतात, सुनबाई, सांगितलं ना, जास्त आगाऊपणा करायचा नाही. मला जे करायचं ना ते मी करूनच राहणार. आढळरावांचं हे वेगळंच रूप पाहून कृष्ण आणि दुष्यंत चांगलेच घाबरतात. आणि इकडे अनुसूया ही समरला समजवण्याचा प्रयत्न करते. अरे समर, मला माहिती आहे तुझं आणि तुझ्या वडिलांचं नीट नाही जमत, पण शेवटी ते तुझे जन्मदाते आहेत आणि इतकी वर्ष तू त्यांच्यापासून लांब राहिला आहे. नात्यामध्ये थोडं अंतर तर असणारच ना. आणि आपल्या आधीपासून कृष्ण आणि दुष्यंतला ते ओळखतात. त्यांचं नातं आपल्यापेक्षा जवळचं आपुलकीचं असेलच. उलट तू तसं नातं तयार कर, त्यांच्याजवळ बसत जा, त्यांना काय हवं आहे काय नको आहे हे सगळं पाहत जा. तुमचं नातंसुद्धा असंच होईल. समोर चिडून म्हणतो, आय काय बोलतीस तू? हे असं काहीच होणार नाही, मला सगळं माहीत आहे. उगाचच तू मला बोलती हाय. अगं या घरातल्या सगळ्या लोकांचं कसं काय ना ते मला माहीत आहे. या घरातले सगळे लोक कपटी कारस्थानी हाय. अनुसूया म्हणते, अरे समर, हे काय बोलतोयस तू? आपण आता या महालात राहतोय, याच्यापेक्षा जास्त आपल्याला काय पाहिजे? आयुष्य आराम करायचा, खायचं प्यायचं, मजा मारायची, दुसरं काय? तर समर म्हणतो, आय तुला शेवटचं सांगतो हाय, या घरातले माणसं चांगले नाय, त्यामुळे तू माझं ऐक. या घरातली माणसं एक दिवस सगळं काही स्वतःकडे ओरबाडून घेतील आणि तुला घरातून हाकलून लावतील. तुला तुझ्या हक्काचं काहीच मिळू देणार नाही. तर अनुसूया म्हणते, असं कसं होईल? जोपर्यंत आढळराव आहेत ना तोपर्यंत असं काहीच होणार नाही. तर समर म्हणतो, आय तू लय भोळी हाय, तू कोणावरच विश्वास ठेवू नको. कारण ती कृष्णा कधी त्या बाळजाबाईच्या मागे जाऊन उभी राहील ना, तुझं तुला कळायचं नाही. एकतर त्या बाळजाबाईचं असं झालंय, सगळं करून भागली आणि देवपूजेला लागली. उद्या त्या कृष्णा दुष्यंतचा तिच्यावर विश्वास बसला ना, तर तिला पुन्हा डोक्यावर घेऊन नाचतील आणि मग आढळरावांना सुद्धा त्यांच्या बाजूने वळवतील. मग त्यांचं एक कुटुंब होईल आणि आपण दोघे या घरात सावत्र होऊ. अनुसूया म्हणते, समर तू जास्त विचार करतोय. समर तिला ठणकावून सांगतो, आय तू एक लक्षात ठेव, जर या घरातील कुणी पण तुझ्या अन्याय केला ना, तर मी कोणाला सोडणार नाही, सगळ्यांना वेचून वेचून बदला घेईल. असं म्हणून समर रागारागाने तिथून निघून जातो. अनुसूयाला सुद्धा खूप टेन्शन येतं. आणि इकडे आढळरावांना कृष्णाने थंडगार मलाई खायला दिलेली असते. आढळराव म्हणतात, आत्ता कोठे माझं डोकं शांत झालंय, आपल्या माणसांबरोबर बसून असं थंडगार मलाई खायला किती भारी वाटतं. कृष्ण आणि दुष्यंत खुश होतात. आढळराव म्हणतात, पण याचा अर्थ असा नाही आहे सुनबाई, की मी सगळं विसरलोय. तुझ्यावर ज्यांनी हल्ला केला ना त्यांना मी सोडणार नाहीये, एवढं लक्षात ठेवायचं. कृष्णा म्हणते, हो आबा. आढळराव सांगतात, तशी तर मला थोडी भूक लागली होती, म्हणून मी बाहेर काही नाही खाल्लं. असा विचार केला, घरी येऊ, आपल्या माणसांबरोबर 2 घास खाऊ, तेवढंच बरं वाटेल. कृष्णा म्हणते, अरे हो, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी आत्ता उपीट बनवून आणते, नाहीतर झुणका भाकर बनवू का? पोट भरेल. आढळराव चिडून म्हणतात, तुला सांगितलेलं कळत नाही का गं? कोठेच जायचं नाहीये, एवढं लागलंय, आराम करायचा सोडून स्वयंपाक बनवायला चालली आहे.
घरात काय नोकर चाकर नाही आहेत का? कृष्णाची बोलतीच बंद होते आणि त्याच वेळेस बाळजाबाई ही कृष्णासाठी गरमागरम मूग आणि सफरचंद कापून आणते आणि म्हणते, कृष्णे, हे सगळं नाश्ता तुझ्यासाठी आणलाय, खाऊन घे बरं. आणि बाळजाबाईचं हे रूप पाहून आढळरावांना असा धक्काच बसतो. आढळराव दचकतात आणि बाळजाबाईकडे आश्चर्याने पाहू लागतात. तेवढ्यात बाळजाबाई ही आढळरावांकडे पाहते आणि म्हणते, अरे आढळराव, तुम्ही सुद्धा आलात का? थांबा, आलेच मी, असं म्हणून बाळजाबाई रूमच्या बाहेर निघून जाते. आढळराव तिच्याकडे आश्चर्यानेच पाहत असतात आणि विचारतात, ह्या कोण होत्या? कृष्ण आणि दुष्यंत हसू लागतात. तर आढळराव म्हणतात, म्हणजे बाळजाबाईसारखी ती दिसत होती, पण बाळजाबाईसारखी वागत नव्हती ना, म्हणून विचारलं, ह्या कोण होत्या? तर दुष्यंत सांगतो, आजकाल हे सगळं असंच चालू आहे. तर आढळराव विचारतात, असं का? म्हणजे सरपंचबाईंनी त्यांना घरातली कामं करण्याची शिक्षा दिली आहे असं वाटतंय. वा वा कृष्णा, छान शिक्षा दिली. पण अशा खोटारड्या बाईला, कजाकबाईला एवढी साधी शिक्षा द्यायची नाही, थोडी अजून जबराट शिक्षा द्यायची ना, म्हणजे कशी मजा आली असती. तर दुष्यंत सांगतो, आबा, ही कोणती शिक्षा नाही आहे. तर जेव्हापासून कृष्णाने त्यांचा जीव वाचवलाय ना, तेव्हापासून त्या असंच वागताय. काही दिवसांपासून असंच सुरू आहे. हे ऐकून आढळरावांना सुद्धा आश्चर्य वाटतं. आढळराव विचारतात, म्हणजे बाळजाबाई बदलली? दुष्यंत सांगतो, त्यांना तर असंच सुचवायचंय की त्या पूर्णपणे बदललाय, पण सत्य आपल्याला माहिती आहे ना. आणि तेवढ्यात बाळजाबाई ही आढळरावांसाठी थंडगार सरबत घेऊन येते आणि म्हणते, थोरले सरकार, हे घ्या सरबत. कृष्ण आणि दुष्यंतच्या चेहऱ्यावर आश्चर्य असतं आणि आढळरावांचा सुद्धा विश्वास बसत नाही. बाळजाबाई म्हणते, अहो असं काय पाहताय, घ्या सरबत. असं उन्हातून बाहेर आल्यावर सरबत पिलेलं चांगलं असतं, शरीराला थंडावा मिळेल. घ्या घ्या घ्या. पण आढळराव मात्र चिडतात आणि म्हणतात, कृष्णा, दुष्यंत, मला आहे ना या बाईचा चेहरासुद्धा पाहायचा नाही आहे. फक्त तुम्ही सगळे आहात म्हणून मी शांत आहे, नाहीतर मी. हे ऐकून बाळजाबाईला खूप वाईट वाटतं. तिच्या डोळ्यात पाणी येतं. कृष्णाला हे स्पष्ट दिसतं आणि कृष्णा, दुष्यंत या दोघांना आढळराव ठणकावून सांगतात, तुम्हाला मी सांगतोय, या बाळजावर विश्वास ठेवायचा नाही. एक नंबरची कपटी कारस्थानी बाई आहे ही चांगुलपणाचं नाटक करेल, तुम्हाला घोळात घेण्याचा प्रयत्न करेल, पण तिच्यावर विश्वास ठेवू नका. बाळजाबाई रडू लागते आणि म्हणते, थोरले सरकार, मी आता बदलली आहे. माझ्या मनात कोणतंही कपट कारस्थान काही राहिलेलं नाही आहे. तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू. आढळराव डोक्याला हातच लावतात. त्यांना वाटतं, काय नाटकं करतीये. पण बाळजाबाई खरं बोलत असते, पण कोणाचाच तिच्यावर विश्वास नसतो. बाळजाबाई म्हणते, ठीक आहे, तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू, पण एवढं सरबत तरी घ्या. आढळरावांचा नाईलाज होतो. आढळराव सरबत घेतात. बाळजाबाई रडत रडत तेथून निघून जाते. आढळराव म्हणतात, म्हणजे हे सगळं चाललंय का? आणि मला तर असं वाटतंय, ही बाई आहे ना, बाळजाबाई नाही आहे. ते सीतागीता पिक्चरमध्ये नव्हतं का, सीता गेली गीता आली, तसंच त्या बाळजाबाईसारखी दिसणारी बाई आहे, पण ती बाई नाही आहे. दुष्यंत खुदू हसू लागतो आणि म्हणतो, नाही हो आबा, ही तीच बाई आहे, ही सीताचे गीता नाही आहे. आणि जेव्हापासून कृष्णाने जीव वाचवलाय ना, तेव्हापासून त्यांच्यात हा बदल घडून आलाय. आढळराव म्हणतात, असं आहे का? पण कृष्णा, तुला एक सांगतो, जसं चांगला माणूस, वाईट माणूस असे दोन स्वभाव असतात, तसे बाळजाबाईचा एक वेगळा स्वभाव आहे. तो म्हणजे कजाग, कपटी कारस्थानी, दुसरं काहीच नाही आहे. आणि चांगुलपणा, बाळजाबाई हे दोन वेगवेगळ्या ग्रहावरचे शब्द आहे. ते कधीच एकत्र येऊ शकत नाही. तशी टेक्नॉलॉजीच अजून तयार झालेली नाही आहे. त्यामुळे या बाईवर विश्वास ठेवू नको. दुष्यंतला हे पटत असतं, पण कृष्णाच्या मनात कुठेतरी शंका असते की बाळजाबाई बदलली आहे, आता ती वेगळं वागते. पण आढळराव आत्ताच आलेत म्हणून त्यांचा विश्वास नसतो. त्यामुळे आढळराव कृष्ण आणि दुष्यंतला समजावून सांगतात, या बाईबरोबर मी 26 वर्ष काढली आहेत, त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवू नका. ही खोटं वागतीये, तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे कृष्ण आणि दुष्यंतला सुद्धा शंका येते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आढळराव परत आल्यामुळे मालिकेची मजा आणखीनच वाढली आहे, एवढं मात्र खरं. आणि बाळजाबाईने त्या अनुसूयाची जी काही जिरवली ना, ते पाहायलासुद्धा भारी वाटलं. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. बाळजाबाई आणि कृष्णा या दोघांची दिलजमाई होणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा, दुष्यंत आणि घरातील सगळेजण
आढळरावांच्या आजूबाजूला बसलेले असतील. बाळजाबाईसुद्धा असेल आणि आढळराव बाहेरगावी गेले होते, त्यामुळे त्यांनी घरातील सगळ्यांसाठी भेटवस्तू आणलेल्या असतील. फार मैनावती, दलपत, जयकांतसाठी सुद्धा भेटवस्तू आणलेली असेल, पण बाळजाबाईसाठी त्यांनी काही आणलेलं नसणार. मैनावती विचारेल, भाऊजी तुम्ही सगळ्यांसाठी आणलं, मग बाळजाबाईसाठी का नाही आणलं? आढळराव तर काय उत्तर देणार नाही, पण मैनावती असं विचारतीये, त्यामुळे अनुसूया खूप चिडणार आणि म्हणेल, तिचा काय संबंध? ती आपल्या घरातील नाहीये, बाहेरची येते. आढळराव तिच्यासाठी का कशाला काय आणतील? हे ऐकून बाळजाबाईला खूप वाईट वाटेल. तिच्या डोळ्यात पाणी येईल आणि बाळजाबाई रडत रडत तेथून जाऊ लागेल. तेवढ्यात कृष्णा तिला थांबवणार आणि म्हणेल, थांबा बाळजाबाई. मग आता कृष्णा काय करणार? स्वतःचं गिफ्ट बाळजाबाईला देणार की घरातील सगळ्यांना ठणकावून सांगणार की त्यांचा असा अपमान करू नका? कृष्णाने असं केलं तर अनुसूयाचं खूप जळफळाट होईल, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा ही नवी बाळजाबाई पाहायला आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेच्या नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.